नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलएस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात सध्या जिल्हा न्यायालयांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 6000 ही सध्या भारतात जिल्हा न्यायालयांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 1862 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी पारित केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारित केलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना पहिल्यांदा सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 6, महाभारतीय युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा या राज्यामध्ये महाभारतीय युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र हरियाणा या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता हे ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कुचिपुडी हे आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते भारतामध्ये मध्यवर्ती ठिकाण आहे? प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 10, 15वी जनगणनेचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपली जनगणना आपले भवितव्य हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते। महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा डॅश डॅश येथे सुरू झालेली आहे। ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी हे जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 15, वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस या ठिकाणी वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते मुख्य धान्य पीक आहे? ऑप्शन क्रमांक 2 ज्वारी हे महाराष्ट्रातील मुख्य धान्य पीक आहे। प्रश्न क्रमांक 17, महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा कोठे काढलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 वेताळपेठ या ठिकाणी महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा काढलेली आहे। प्रश्न क्रमांक 18, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? ऑप्शन क्रमांक 3 हिंद महासागर हे भारताच्या दक्षिणेला आहे। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते कोकणातील कल्पवृक्ष आहे? ऑप्शन क्रमांक 1 नारळ हे कोकणातील कल्पवृक्ष आहे। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 शक्तीचे एकक हे हॉर्स पॉवर हे आहे। प्रश्न क्रमांक 21, नाबार्डाचे
मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 22वा भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 पंचायती राज असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात. प्रश्न क्रमांक 23वा 20 रुपयांच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? ऑप्शन क्रमांक 1 वेरूळ लेण्या यांची प्रतिमा 20 रुपयांच्या नोटेवर आहे. प्रश्न क्रमांक 24वा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोण घेते? ऑप्शन क्रमांक 1 राज्य निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेते. प्रश्न क्रमांक 25वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 शिलाहार असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 26वा कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे. ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हे कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27वा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 मरियाना गर्ता हे भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग आहे. प्रश्न क्रमांक 28वा कोणत्या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला होता? ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केलेला होता. प्रश्न क्रमांक 29वा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30वा भारतातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? ऑप्शन क्रमांक 3 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. प्रश्न क्रमांक 31वा खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृती वृद्धांवर आढळत नाही? ऑप्शन क्रमांक 4 गाय हे प्राणी हडप्पा संस्कृतीतील वृद्धांवर आढळत नाही. प्रश्न क्रमांक 32वा भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रातील किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 10% साठा हे क्रोमाइटचा आहे. प्रश्न क्रमांक 33वा बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोट ही खाडी आहे. प्रश्न क्रमांक 34वा माउंटेन एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत माउंटेन एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 35वा नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गिरणा या नदीवर चनकापूर हे धरण बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 36वा अजंता मेंढी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 टेनिस या खेळाशी संबंधित अजंता मेंढी हे आहे. प्रश्न क्रमांक 37वा जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 17 एप्रिल या दिवशी जागतिक हिमोफिलिया दिन असे साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38वा खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 38वा खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 शुभा डे ही स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 39वा देशातील पशुचिकित्सा नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे राज्य
पशुचिकित्सा नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य आहे? प्रश्न क्रमांक 40वा, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन क्रमांक 2 15 तालुके हे नाशिक जिल्ह्यात आहेत.